आपल्या सर्वांना आपल्या भागातील आपल्या शहरातील जर विकास साधायचा असेल तर आपल्याला दादांच्या विचाराचे नगरसेवक त्या ठिकाणी पाठवावे लागतील नगरपालिकेमध्ये। कारण की जे विरोधी पार्टी आहे त्यांचा मुख्य उद्देश फक्त हा एकच आहे की दादा जो निधी आणतील तो निधी कोपरगाव शहरामध्ये वापरता आला नाही पाहिजे व आपल्या या भागातील आपल्या कोपरगाव शहरातील जनता ही विकासापासून वंचित राहिली पाहिजे आणि त्यांना सांगता आलं पाहिजे का दादा काही काम करत नाहीये, परंतु जनता आता भोळी राहिलेली नाहीये। जनतेलाही कळतंय का दादा जो निधी आणताय, दादा जो विकास करताय, या विकासाबरोबर आपण जनतेला राहायचं आहे। आणि आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे काकासाहेब कोयटे हे तर आपल्या सर्वांचे परिचित आहे, शेजारीच ते इथं राहतात निवाऱ्यामध्ये, आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहे, आपण त्यांना ओळखतात। त्यांचे काम समता पत संस्थेमार्फत असेल, समता स्कूल मार्फत असेल किंवा आपण बघू का इथं निवाऱ्यामध्ये त्यांची एक छोटी स्कूल आहे, बस स्टँडवर तुम्ही तिथं कपड्यांसाठी गोरगरिबांसाठी कपड्यांची व्यवस्था केली आहे, गोरगरिबांसाठी त्यांनी कोरोना काळापासून डब्यांची व्यवस्था केली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री काकाजी कोयटे यांचं आगमन झालेले आहे। यांना तिवार वंदन करून आजच्या कॉर्नर सभेचे अध्यक्ष आमचे मामा पोपटरावजी मस्के पाटील तसेच खंदारी मावशी, आपले नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय काकाजी कोयटे, शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे बंधू कृष्णा पाटील आढाव, युवकांचे अध्यक्ष नवाजभाई कुरेशी, माजी नगरसेवक फकीर मामू कुरेशी, रमेश आप्पा गवळी, बाळासाहेबजी आढाव, आताच ज्यांनी एकदम मुलूक मैदान असं भाषण केलं आमचे मार्गदर्शक प्रकाश आप्पा दुसिंग, तसेच आमचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र पाटील आबाळे व उपस्थित सर्व आम्ही उमेदवार, आमचे मित्र सागरजी आहेत, आमच्या फडे मावशी, माझ्या सहकारी प्रभाग क्रमांक 4 मधून उभ्या असलेल्या आमच्या रंजनाताई गवळी, रंजनाताई रमेश गवळी आणि मी स्वतः उमेदवार हनुमंत उर्फ मनोज पांडुरंग नरोडे, तुम्ही आजच्या या कॉर्नर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। सर्वप्रथम मी तुमचं सर्व माता भगिनी बंधू वडीलधाऱ्यांचं मी आभार मानतो की आपण एवढ्या थंडीत सुद्धा वेळ काढून इथं आलात आमचे विचार ऐकायला। विचार याच्याकरता की आमदार साहेबांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत 2025 ची, सन्माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांनी पूर्ण शहराकरता ज्या ज्या निधी आणलेला आहे, रस्ते असेल, पाण्याचं काम असेल, कॉम्प्लेक्सचे काम असेल, याही पुढं आपल्याला ते काम करायचे आहे। आपल्या बोर्डावर टॅगलाईन आहे, हेडलाईन आहे, आशुतोष दादांच्या साथीने विकास होईल गतीने। हा विकास असाच आपल्याला पुढे द्यायचा असेल तर दादांनी जे उमेदवार आपल्या कोपरगाव शहरामध्ये दिलेले आहेत आणि नगराध्यक्षाचा एवढा अनुभवी चेहरा, आपले एवढे ज्येष्ठ मार्गदर्शक वडीलधारे काकाजी कोयटे यांना आपण निवडून द्या अशी आपणास या कॉर्नर सभेच्या निमित्ताने मी विनंती करतो। आज आपण या ठिकाणी कॉर्नर मीटिंग आयोजित केलेली आहे, याचा मुख्य उद्देश आपल्या सर्वांना माहित आहे। 2025 ची होऊ घातलेली नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी 20 तारखेला संपन्न होत आहे। या 20 तारखेला आपल्याला आपलं बहुमूल्य अमूल्य मत असं या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। हे मत देत असताना या कोपरगाव शहराचा विकास ही दूरदृष्टी ठेवून आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय काकासाहेबजी कोयटे हे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभे आहेत। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 चे सागरजी आहेर, फडे मावशी आणि माझ्या मिसेस रंजना गवडे आणि मनोजजी नरोडे यांना या ठिकाणी आपल्याला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपण आज मीटिंग आयोजित केलेली आहे। आज खऱ्या अर्थानं सांगायचं ठरलं तर आपल्या सर्वांना माहित आहे
आज ही निवडणूक 9 वर्षांनी या ठिकाणी आपल्याला कोपरगाव नगरपालिकेला मतदान करण्याचा या ठिकाणी वेळ आलेली आहे. 9 वर्षानंतर आपण या कोपरगाव नगरपालिकेला या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून देणार आहोत. या ठिकाणी माझ्या सर्व माता भगिनी उपस्थित आहेत. या भागातील सर्व मोठ्या प्रमाणात मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत. या कोपरगाव शहराचा विकास खऱ्या अर्थानं कोण करू शकतं? या कोपरगाव शहराची धुरा कोणाच्या हातात द्यायची विकासाची, त्याचा निर्णय घेण्याची या ठिकाणी 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी 2019ला सुद्धा आपण या ठिकाणी कॉर्नर मीटिंग आयोजित केलेली होती. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला आश्वासित केलं होतं की आपण सर्वांनी मतदार रूपाने या ठिकाणी आशीर्वाद काळे साहेब यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि निश्चितपणानं 2019ला जे आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचनपूर्ती दिली होती, जे शब्द दिले होते ते पूर्ण करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे. ते आश्वासन पूर्ण केले. कोपरगाव शहरातील जनतेला जे काही आम्ही वचननामा दिला होता तो वचननामा त्या ठिकाणी 2024 पर्यंत पूर्ण केला आणि 2024ला सुद्धा सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पुन्हा एकदा माननीय आमदार श्री आशीर्वाद काळे साहेब यांनी या ठिकाणी प्रचंड मताने विजय केलं. त्यांना विजय केल्यानंतर या कोपरगाव शहराची जी घोडदौड चालू आहे विकासाची, त्या विकासाच्या घोडदौडीला या ठिकाणी मुहूर्तमेढ देण्यासाठी या कोपरगाव शहराच्या विकासाची घोडदौड ज्यांच्या हातात द्यायची आहे त्याचा निर्णय घेण्याची या ठिकाणी आपल्याला वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं माननीय आमदार श्री आशीर्वाद काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे आहोत. आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहोत की या कोपरगाव शहराचे जे काही प्रश्न राहिले आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. पण राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी या कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी, या भागाचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी आपल्याला जर कोण उभारी देऊ शकतं तर खऱ्या अर्थानं दिलेले शब्द कोण पाळू शकतं हे आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला माहित आहे. आणि ते शब्द पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्वांनी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उभा आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे खरं तर ही निवडणूक 2 तारखेला मतदान करायचं होतं, परंतु ही निवडणूक काही कारणानिमित्त लांबवली गेली आणि येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. मी आपल्या सर्वांना प्रथम विनंती करतो की 20 तारखेला ज्यावेळेस आपण मतदानाला जाल त्यावेळेस मनात कुठली शंका न बाळगता आपल्याला फक्त तिन्ही बटन, नगराध्यक्षाचं आणि नगरसेवकांचं, हे तिन्ही बटन घड्याळ या चिन्हासमोरील दाबायचे आहे. ते घड्याळ का दाबायचंय तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 2019 पासून आपण घड्याळ या बटन दाबल्यामुळे माननीय आमदार आशुतोष दादा काळे हे सगळे आपल्या तालुक्याचं आणि शहराचं प्रतिनिधित्व करत आहे. मागच्या 6 वर्षामध्ये हजारो कोटींचा निधी या कोपरगाव शहरासाठी, तालुक्यासाठी आमदार साहेबांनी तिथं उपलब्ध केला. ज्या रोडवर ही सभा चालू आहे त्या ठिकाणी हा रोडचा निधी सुद्धा आमदार साहेबांनी दिला. या ठिकाणी जे पेवर ब्लॉक बसवले गेलेत हे सुद्धा आमदार साहेबांच्या निधीतून मिळाले. ज्या ठिकाणी ही सभा होत आहे या बुद्ध विहारसाठी सुद्धा 10 लाखाचा निधी हा आमदार साहेबांनी दिलेला आहे. याचबरोबर या कोपरगाव शहरासाठी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न, यासाठी 131 कोटीचा निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला. या कोपरगाव शहराच्या रोडसाठी निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला. या कोपरगाव शहरामध्ये जे काही व्यापारी संकुल उभे होत आहे बेरोजगारांसाठी त्याचा निधी सुद्धा आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे आपल्याला ग्रामीण रुग्णालय म्हणून ज्याला आपण ओळखतो ते उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्या साठी जो 38 कोटीचा निधी लागत होता तो सुद्धा मान्य आमदार आशुतोष दादांनी दिलाय. असे विविध प्रकारचे निधी या कोपरगाव शहरासाठी आमदारांनी दिले. आपण जे पेवर ब्लॉक बघतो हे पेवर ब्लॉक काही वर्षापूर्वी फक्त ज्या ठिकाणी बंगले आहेत या ठिकाणी बघायला मिळायचे. आज ते पेवर ब्लॉक प्रत्येक गल्ली बोळ्यात आहे.
छोट्या छोट्या घरांपुढे सुद्धा पेवर ब्लॉक उपलब्ध झालेले आहेत आणि ही सगळी किमया आमदार आशुतोष दादांमुळे झाली. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, 20 तारखेला जे मतदान करायचं आहे ते आमदार आशुतोष दादांनी जे उमेदवार दिलेत त्यांना करायचंय. आपण हे उमेदवार जर निवडून दिले तर निश्चित पुढच्या 4 वर्षामध्ये जे आमदार साहेबांना काम करायचंय त्याच्यासाठी त्यांचे हे हात बळकट होतील. आपल्याला जर आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल, उज्ज्वल घडवायचं असेल तर निश्चित आपल्याला आशुतोष दादांचे हात बळकट करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती करतो की 20 तारखेला घड्याळ याच्या समोरील चिन्ह दाबून आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवकाचे उमेदवार तसेच काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्षासाठी आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113व्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक 2025 ही जाहीर झाली आणि कोपरगावमध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं होतं. 9 वर्षानंतर ही निवडणूक लागल्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये जे नगरसेवक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उभे करण्यात आलेले होते त्यांच्या वतीने आमच्या प्रचार फेऱ्या झालेल्या आमदार साहेबांच्या कामाचे जे निवेदन होते हे जनतेपर्यंत कसे पोहोचवण्याचं काम आम्ही या सभेद्वारे करीत होतो. आणि त्याच्यातच एक विघ्न संतोष आपण त्याला म्हणतो का आमचे 30 उमेदवार जे असतील आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांचे फॉर्म चुकले म्हणून विरोधी पार्टी जे लोक होते यांनी निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय मान्य केला नाही आणि म्हणून ते जिल्हा न्यायालयात गेले. जिल्हा न्यायालयाने सुद्धा त्यांना अशी चप्पल मारली की न्यायालयाने त्यांना सांगितलं की 30 उमेदवार आणि आमचे माननीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांचे सर्व फॉर्म बरोबर आहे. त्याच वेळेस आम्हाला असं वाटलं की आपला विजय झालेला आहे. तुम्हाला जर जनतेचा विकास करता येत नसेल तर जनतेच्या कामाकरता खोडा घालू नका. ही हिंदू धर्माची संस्कृती आहे. प्रत्येक धर्माचे सांगितलं जातं. आपला शेजारी असेल तो सक्का शेजारी असेल त्याच्या दुःख सुखात सामील होण्याचं काम या भारतवर्षामध्ये या कोपरगाव शहरामध्ये आजपर्यंत घडलेलं आहे. आणि तुमच्या स्वतःच्या स्वार्थाकरता तर तुम्ही एकमेकाच्या मारामाऱ्या लावण्याचा प्रयत्न करीत असेल. याचे फॉर्म चुकले, त्याच्या फॉर्मवर सह्या नाही, त्याचं असं नाही, त्याचं तसं नाही. आम्ही हेच सांगतो त्यांना का तुम्ही माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी 5 वर्षामध्ये काय काम केलेलं आहे तो विकास तुम्ही दाखवा. आम्ही तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जिथं पाहिजे जिथं उभे राहाल तिथं आम्ही तुम्हाला विकास दाखवतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जासाल त्या त्या प्रभागामध्ये माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेबांनी काम केलेलं आहे. तो विरोधी नगरसेवक असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असेल, दादांनी कुठेही सुद्धा भाव केले नाही. ज्यावेळेस काकासाहेब कोयटेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस त्यांना कळून चुकलं का आपला पराजय हा अटळ आहे आणि तो होणार आहे. तुम्हाला मी जाहीर सांगतो हा पराजय त्यांनी स्वीकारावा. कारण 28 कामामध्ये ज्या लोकांना खोडा घालायचं आयुष्यभर तेच केलं. ते फॉर्म भरण्यात सुद्धा खोडा घातला त्यांनी. शासन ठरवून ना, शासन त्याच्याकरताच बसवलेलं आहे. फॉर्म चुकीचं आहे का खोटं आहे का खरं आहे त्याच्याकरताच ते लोक बसलेले आहेत तिथं. तुमचं आमच्या सारखी तिथं सांगण्याची गरज नाहीये. परंतु आमच्या इथं नगरसेवक असतील, मागच्या टाइमचे सुनील भाऊ, आमचे रमेशजी गवळ साहेब असतील, त्यांना विचारा. आमच्या नगरपालिकेमध्ये 7 नगरसेवक होते फक्त आणि 7 नगरसेवकांनी जे जे कामं करायचे सांगितलं होतं ते कामं ठोसपणे प्रत्येकाच्या वार्डात केलेलं आहे. म्हणून आम्ही छाती ठोकून तुमच्या पुढे आज उभे आहे. 1 रुपयाचं काम करायचं नाही आणि सांगायचं की बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर या काय काय दप्तर घेऊन यायचं का तिथं अभ्यास करायला तुमचा. अरे या रोडवर बसलं तिथं सभा घेणार आहे ना. हा रोड सुद्धा आमच्या आशुतोष दादांनी केला हे ध्यानात ठेवा. ज्या ज्या प्रभागात जा तुम्ही तिथं माझ्या माता बहिणीने विचारा. तुम्हाला 25 दिवसाला पाणी येत होतं, आता किती दिवसाला येतं. विरोधी पार्टी जर तुम्हाला काही सांगेल, काही भूल सापवा देईल, पण माझी तुम्हाला एकच विनंती राहील, आमचे 4 नगरसेवक भरघोस मताने विजयी करा आणि त्याच्यानंतर काकासाहेब कोयटे यांना सुद्धा विजयी मतदान करा. एवढं मी जाहीर सांगतो. जय भीम, जय भारत.
या निवडणुकीच्या निमित्तानं मी जरी या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधायला आलेलो असेल तरी तुम्ही मला रोज बघता, मी तुम्हाला रोज बघतो. निवारा 1985 ते 90 या काळामध्ये झाला. त्या काळानंतर हा भाग विकसित झाला. पहिली निवडणूक मी लढवली निवाराची 1986 साली. त्यावेळेस या भागामध्ये सगळे पत्र्याचे घरं होते, झोपड्या होत्या. परंतु आज या ठिकाणी चांगल्या चांगल्या इमारती, चांगले चांगले घरं उभे राहिलेले, हे बघून अतिशय मनाला आनंद होतो. विशेषतः कोरोनानंतर हे जे काही सगळे दुकानं बसले आहेत रस्त्याच्या कडेनी, हे उठवायला अनेक वेळा लोक आले होते. परंतु आशुतोष दादांना सांगून आम्ही ते अतिक्रमण त्यांना हटवू दिलेलं नाही. थोड्या फार प्रमाणामध्ये काही लोकांचे ओटे विटे पाडले. परंतु आता तुम्ही बघा, हा समोरचा जो रस्ता आहे गोदावरी पेट्रोल पंपापासून तर गोकुळ नगरीपर्यंतचा किती खराब होता, किती खड्डे होते या रस्त्याला, किती धूळ जात होती. हा रस्ता करण्याकरता उपोषण करावं लागलं. मी सुद्धा मार्केट कमिटी समोर एक दिवस उपोषणाला बसलो होतो आणि त्यानंतर आशुतोष दादांनी नगरपालिकेमध्ये सांगितलं आणि हा रस्ता करून घेतला. फक्त हा रस्ताच आशुतोष दादांनी केला नाही. आता गेल्या महिन्यापासून आपण पाहतो या रस्त्याच्या आणि तुमच्या घराच्या मध्ये जी 3-4 फुटाची जागा राहिलेली होती तिथं सुद्धा पेव्हर ब्लॉक बसवायचं काम चालू केलं, गट्टू बसवायचं काम चालू केलं. त्याच्यावर तुमच्या घरामध्ये आणि रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारची धूळ आता साचणार नाही. या भागामध्ये मला आठवतं जेव्हा जेव्हा पाणी येत होतं तेव्हा कृष्णाभाऊ, बाळासाहेब आडवांचं कुलस्वामिनी, कृष्णभाऊंचं घर, आमच्या निवाराचं स्टेज, महादेव मंदिर या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला आश्रय दिला जातं. कोरोनाच्या काळामध्ये किंवा पूर आला नसताना मला आठवतं अनेक वेळा किरणाच्या थैल्या सुद्धा तुमच्या या भागामध्ये आम्ही वाटलेल्या आहे. आत्ताच या ठिकाणी सांगितलं, तुमच्या भागातच नाही, गेल्या 7 ते 8 वर्षापासून कोपरावच्या सर्वसामान्य माणसाला, निराधार माणसाला शेकडो घरपोच डबे वाटपाचं काम आम्ही करतो. गरम गरम जेवणाचा डबा त्यांना आमचा माणूस घेऊन जातो, कालचा रिकामा डबा घेऊन येतो. अशा ह्या शेकडो निराधार आणि अतिशय गरीब असलेल्या माणसांचे आशीर्वाद मला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळणार आहेत. या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या इतकं कोणालाच माहीत नाही. कृष्णभाऊ असेल, बाळासाहेब आढाव असेल, मी असेल, आम्ही सगळे तुमच्या समोर आहोत. त्यामुळं आम्ही जे उमेदवार सांगतो आहे त्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. आणि हा जो विकास करायचा आहे कोपरावचा, आत्ता सुनील गांगुलीने सांगितलं, हा आशुतोष दादा आणि आशुतोष दादाच करू शकतील, याची सगळ्या कोपरावला खात्री आहे. गेल्या वर्षी आपण आशुतोष दादांना 1.25 लाख मताने निवडून दिलं. महाराष्ट्रात उच्चांक केला, आपण विक्रमी मताने निवडून दिलं. याच्या पुढचे 4 वर्षे आशुतोष दादाच आमदार राहणार आहे. आणि सरकारकडून जर निधी आणायचा असेल तर ते आमदारच आणू शकतात. तेव्हा या आमदाराला साथ देण्याकरता, आमदारांच्या विकास कामाला साथ देण्याकरता मला आणि हे जे काही आमचे नगरसेवक उमेदवार आहेत यांना आशुतोष दादांनी उमेदवारी दिलेली. हे नगरसेवक सुद्धा जे आहेत तुमच्या सर्वसामान्य माणसांमधले आहे, तुमच्या हक्केला कधीही ओ देणारे आहेत. आणि मी तर तुमचा शेजारीच आहे, भाऊ आहे, भाऊ नाही. तुमच्या आमच्यात कधी भांडणं झालेलं ऐकायला मिळाले का? मी आपण आपुलकीने राहतो. मी बघतो या निवारामध्ये माझी समता इंटरनॅशनल स्कूल आहे, मोठ्या लोकांकरता ती स्कूल आहे, इंग्रजी शिकतात तिथं. परंतु तुमच्या सगळ्यांच्या मुलं माझ्या वडिलांच्या नावाने मी जी शाळा बांधलेली आहे, दादाप्पा खंडाप्पा प्राथमिक विद्यालय, त्या विद्यालयामध्ये सुद्धा या भागातल्या अनेक नागरिकांची मुलं आहे ना. तर तुमच्या मुलांना सुद्धा शिक्षण कमी दरामध्ये मिळालं पाहिजे याचा प्रयत्न आहे का नाही? मुलं किती हात वर करा, किती जणांचे मुलं आहेत? अजूनही कोणाला पाठवायचं असेल तर पाठवा. आणि तुम्हाला वर्षातून 2दा मी भेटतो. पालकांची जेव्हा आपण मिटिंग घेतो त्या पालकांच्या मिटिंगमध्ये आपण भेटतो. तुमच्या मुलांना वह्या पुस्तकं फुकट देतो, तुमच्या मुलांना ड्रेस फुकट देतो. हे आमचं काम आहे. ठीक आहे, आम्ही निवडणुकीकरता केलेलं नाही. मी निवडणुकीच्या राजकारणापासून 25 वर्ष बाजूला होतो, तरी सुद्धा कोपराव भागातल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम मी निश्चितपणे केलेलं आहे. आमचा निवारा कसा विकसित झाला तुम्ही बघता. निवारामध्ये ज्या ज्या ओपन स्पेस आहे त्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये आपण बगीचा केलेला आहे.
लहान मुलांना खेळण्याकरता त्या ठिकाणी क्रीडांगण केलेले. तुमचे मुलं त्या ठिकाणी येतात, मी बघतो अनेक वेळा तुमचे मुलं तिथे खेळायला येतात, आम्ही कधी अडवत नाही त्यांना. निवारामध्ये जे आम्ही महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे, तुमच्याही माता भगिनी तिथं महादेवाला पाणी टाकायला येतात की नाही आजी? येतात ना. म्हणजे हा निवारा तुमच्याकरता खुला आहे. कोणी महादेवाला अभिषेक करण्याकरता येतं, कोणी बजरंग बलीचं दर्शन घेण्याकरता येतं. गणपती उत्सवात सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी येता. आपली ताकद अशीच वाढत जाईल. भैयासाहेब आंबेडकर यांची 113वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. तसंच आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने विनंती करतो, आपण येत्या 20 तारखेला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचं जे काही मतदान आपण करणार आहोत, हे मतदान आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे काकाजी कोयटे आणि 4 आणि 9 प्रभागातील दोन्ही नगरसेवक घड्याळ चिन्हावरचे यांना भरघोस मताने आपण सर्वांनी निवडून द्या, अशा प्रकारची विनंती आपण आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने करतो. तसेच आपण सर्वांनी जी काही 2024ची विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मला आपण दुसऱ्यांदा आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्याही बद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. 2024ची निवडणूक ही दुसऱ्यांदा झाली, म्हणजे विधानसभेची निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी दुसऱ्यांदा जिंकलो. आणि नगर परिषदची निवडणूक आपली आज होते 2025 मध्ये. 2025च्या अगोदर आपली निवडणूक जी झाली होती नगर परिषदेची, ती 2016ला झाली होती. आणि या निवडणुकीमध्ये 9 वर्षाचं अंतर आहे. 9 वर्षांनी नगर परिषदची निवडणूक होते. आणि 2016ला काय परिस्थिती होती हे सगळ्यांना आठवत असेल, खास करून ज्येष्ठांना तर आठवत असेल, लहान पोरांना नसेल आठवत. 2016ला आपल्याला 23 दिवसात पाणी मिळालं होतं, आठवत आहे ना? म्हणून आपण 2016च्या नंतर आपल्या कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केले, अनेक निवेदनं दिले. आणि माझा संघर्ष पाहून आपण सर्वांनी मला 2019च्या विधानसभेची निवडणुकीला पहिल्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि त्या संधीच्या माध्यमातून आपण राज्य शासनाकडनं पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आणि 5 नंबर तलाव पूर्ण करून 23 दिवसाचं पाणी आपण आता 4 दिवसानंतर देतोय. आज 1.5 वर्ष झालेलं आहे, आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतंय ना? हे 4 दिवसाचं पाणी येत असताना आपण अजूनही 8 दिवसाचंच पाणी साठवतोय. त्याची सवय आपल्याला लागली साठवणूक करायची. आलं पाणी का साठव, पहिलं पाणी फेकून द्या, परत 8 दिवसाचं साठवा. ती सवय अंगवळणी पडली आपली, 40 वर्षाची सवय झालेली पाणी साठवायची. पण ज्यावेळेस आपलं आता 4 दिवसांनी पाणी 4चं 3 वर येईल, 3चं 2 वर येईल, 2चं 1 वर येईल. आणि रोज पाणी आल्यानंतर तुम्हीच वैतागून म्हणणार आहे आता नाही साठवत, बंद झालं आता काय रोज रोजचं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने गरज पडणार नाही आपल्याला साठवायची. ज्यावेळेस 8 ते 10 दिवसात पाणी होतं तेव्हा तो विचार करावा लागायचा, बाहेर गावी जावं का नाही जावं. त्याच दिवशी पाणी आलं तर काय करायचं.
कोणी पाहुणे घरी आले तर लगेच चला चला चला, इथं थांबायचं नाही, आमच्याकडे पाणी आम्हालाच नाही, निघा इथून चला. कोणी स्थळ बघायला आलं का पहिलं विचारणार पाण्याचं कसं आहे, काय आहे, पोरगी द्यावी का इथं, काय त्याला काय पाणीच भरत भरसावं लागेल का काय. हे चित्र आपल्याला बदलायचंय. आपलं आयुष्य पाणी भरण्यातच चाललं होतं. काय बाईंची ती चर्चा चालू आहे आज. आम्हाला पाणी ना महिना महिना येत नव्हतं. पाणी सारखी मूलभूत गरज आपल्याला याच्यासाठी आपलं आयुष्य घालण्याची गरज नाही. आज आपण 4 दिवसांनी पाणी देतोय, आपल्याला रोज पाणी करायचंय, त्याचं काम माझं चालू आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला रोज पाणी दिलेलंच असणार आहे. भुयारी गटरची योजना आपली मंजूर झालेली, आपल्या सर्व गटारी भुयारी होणार आहे. त्याचा डायरेक्ट फायदा आपल्याला जरी दिसत नसला, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ते फार महत्वाची गोष्ट आहे. सर्व भुयारी गटारचं सांडपाणी जे असेल ते सांडपाणी प्रक्रिया उद्योग इथं सांडपाणी प्रकल्प, त्या ठिकाणी त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते पाणी पिण्याचं सोडून सगळ्या कामासाठी त्या ठिकाणी ते वापरता येईल अशा पद्धतीचं असणार आहे. रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण सर्व रस्ते कॉन्क्रीट करून आपल्या गावामध्ये धूळ कमी कशी होईल अजून यासाठी आपण काम करतोय. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पाणी, गटारी, रस्ते फार क्षुल्लक गोष्टी, क्षुल्लक म्हणण्यापेक्षा या मूलभूत गोष्टी, याच्यावर काम करायला एवढे वर्ष लागलेले पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. महिलांचा रोजगार असेल, तरुणांचा रोजगार असेल, यासाठी आपल्याला या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या. आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल, आपले मुलं बाळं आपल्या जवळ कसे राहतील, आजारपणामध्ये, म्हातारपणामध्ये आपल्या मुलं आपल्या जवळ राहिल्या तर निश्चितपणाने एक आधार राहतो. दुर्दैवाने आज या ठिकाणी आपल्याला रोजगार उपलब्ध नाही, म्हणून आपले मुलं बाहेर चालले. प्रत्येक मुलाला वाटतं आई वडिलांजवळ राहावं, परंतु नोकरीच्या निमित्ताने त्याला बाहेर पडावं लागतंय. हे दुर्दैव आपलं आहे. आपल्या देशाला 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण होणार, आणि 80 वर्षामध्ये 40 वर्ष आपण समोरच्या लोकांना आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. निम्मा वेळ त्यांनी घातला आपला. नगरपालिकेमध्ये तर कायम त्यांचेच लोक असायचे, आणि आज आता संधी आपल्याला आली आहे चालू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाचे उमेदवार हे सर्व प्रभागामध्ये उभे आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घड्याळाचे. ही संधी आपण त्या ठिकाणी घालू नये. सर्वचे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हाचे आपण सर्वांनी निवडून द्या. जबाबदारी आपण आमदार म्हणून माझ्यावर दिलेली. पुढचे 4 वर्ष मी माझं काम करणारच आहे. मी नाही काम केलं तर तुम्ही म्हणू शकता तुझं काही काम नाही, आम्ही दुसरा माणूस बघू, आणि माझा बदल तुम्ही करू शकता. पण ती वेळ मी आपल्यावर येऊन देणार नाही. गटारी असतील, रस्त्यांचे काम असतील, हे कुठे त्या ठिकाणी राहणार नाही. एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो. जे काय उमेदवार मी देण्याचं काम केलेलं आहे, नगरसेवक पदाचे असतील किंवा नगराध्यक्ष असतील, हे काय माझे पाहुणे नाही. काकाजी असतील, रमेश आप्पा असतील, वडीलताई असतील, सागर भाऊ आहेर असतील, मनोज नरोडे असतील, हे काय माझे पाहुणे नाही. हे तुमच्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते. त्यांना खऱ्या अर्थाने वाटतं का आपले काम त्या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे. काकासारखा एक व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य कोपरगावमध्ये त्यांनी घालवलं. सप्ता पतसंस्था असेल, सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं.
या व्यक्तीला आपल्या शहराच्या बाबतीमध्ये आस्था आहे, शहरामध्ये बदल घडावा असा उमेदवार देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. समोर जर बघितलं त्याचा घरातला माणूस त्या ठिकाणी उमेदवारी करतो. त्यांना सत्ता घरामध्ये पाहिजे. मला सत्ता काय माझ्या घरामध्ये पाहिजे नाही. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे का जी जबाबदारी म्हणून आपण मला आमदार केलं ती जबाबदारी पार पाडत असताना मी जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी आणणार आहे तो प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरामध्ये तो खर्च होऊन आपल्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. सांगायला फार खेद वाटतो, 5 नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये त्यांनी कोर्टामध्ये घातले. 36 तारखा त्यांनी घातल्या आणि 5 नंबर तलावाचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक तारखेला एवढीच मागणी, ते 5 नंबर तलावाचं पहिले काम थांबवा, चौकशी करा आणि मग तिथून पुढे जे काय असेल ते करा. कोर्टाने त्यांचं काहीच ऐकलं नाही. आपल्या सर्वांचे आशीर्वाद होते म्हणून ते काम आता आपण पूर्ण केलंय. ते काम पूर्ण झालं म्हणून आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. तुझा तलाव पूर्ण झाला नसता तुम्हाला आजही 8-10 दिवसात पाणी असतं. याचा अर्थ काय? तुमच्या अडचणीशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे. तुम्ही लोक अडचणीत राहिले पाहिजे आणि कायम त्यांच्या पाया पडत राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते काम करणारे लोक, या प्रवृत्तीचे लोक ते आहेत. आणि आम्ही जे काही काम करतो, कुठली अडचण असेल ती अडचण कशी सोडवायची हे काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो. पाण्याची अडचण आहे, आपण 1 तलाव बांधलेला आहे. त्या योजनेमध्ये बाकीचे 4 तलाव जे पहिले होते याचं देखील काम होतं. पण 1 तलाव जो आपण बांधलेला आहे तो जवळपास 30 फूट खोल आहे, कॉन्क्रीटचा तलाव आहे. बघितलंय तुम्ही 5 नंबर तलाव? किती लोकांनी बघितलं? हातवर करून सांगा. फार लोकांनी जाऊन बघितलं नाही. कधी वेळ मिळाला तर जाऊन बघून या. 5 नंबर तलाव आपला पूर्ण कॉन्क्रीटचा आहे, 30 फूट खोल आहे. आणि पहिले 4 तलाव जे आहे ते सगळे मातीचे आहे. या योजनेमध्ये त्यांचं देखील काम होणं अपेक्षित होतं, पण मी ते काम थांबवलं. त्याच्यामध्ये फक्त गाळ काढणे, कागद टाकणे, तो कागद झाकणे एवढंच काम त्याच्यामध्ये होतं. आणि त्याची काय म्हणता का खोली फक्त 10 फूट, म्हणजे जेवढी साठवण आपल्याला पुढच्या काळासाठी पाहिजे तेवढी साठवण त्याच्यामध्ये होणार नव्हती. आणि म्हणून आपण 3 आणि 4 तलाव सुद्धा कॉन्क्रीट करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. 1 नंबर आणि 2 नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट होणार आहे. जे काही लाईट बिल आपल्या नगरपालिकेला येतं त्याच्यामध्ये मोठी बचत होणार. ती बचत झाली म्हणजे काय का आपल्याला पाणीपट्टी असेल, लाईट बिल असेल त्या ठिकाणी कमी, आपली बचत त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतो. पुढच्या 3 वर्षामध्ये हे सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या. 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर निवडणूक विधानसभेची येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना उत्तर तर मला द्यावं लागणार ना, का तुम्ही दिलेल्या संधीचं मी काय केलं. जसं 23 दिवसाचं पाणी 4 दिवसावर आणलं तसं रोज पाणी करायचंय, आपल्या गटारी करायचे, रस्ते करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. आज सुद्धा आपण पाहतोय हा रस्ता आपण मंजूर केला, याचं काम झाले. आपलं बौद्ध विहार आहे त्याचं काम आता ही निवडणूक संपल्यानंतर चालू होणार आहे. हा मधला रस्ता याचं काम चालू झालेलं आहे, पूर्ण झाले. काही पेव्हिंग ब्लॉकचं काम राहिले. असे सर्व कामं आपण त्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये, आपल्या प्रभागामध्ये करतोय. आणि पुढचं वर्षभर कामं चालू राहतील एवढा निधी आपण मंजूर करून ठेवलेला आहे. याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून भरपूर कामं करायची, अजून भरपूर निधी आणायचा आहे.
परंतु मी आणलेला निधी खर्च करण्यासाठी माझा हक्काचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर खाली नसले तर किती निधी जर आणला पुढच्या 4 वर्षामध्ये तो निधी खर्च होणार नाही. कारण की त्यांना तुमचे काम करून तुमच्या अडचणी सोडवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्याच्यामध्ये रस नाही त्यांना. ते म्हणतील जाऊन द्या ना, पुढची निवडणूक विधानसभेची निवडणूक होऊन द्या, मग आपण नगरपालिकेच्या अगोदर ते सगळे कामं करू. आपल्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, करत राहू, एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो. ज्या पद्धतीने नगर आमदारकीची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर टाकलेली, पुढचे 4 वर्ष तर आमदार मी आहे ना, पुढचे 4 वर्ष आमदार बदलले नाही. 4 वर्षानंतर निवडणूक आहे, जर नाही काम केलं तर तुम्ही बदलू शकता. परंतु आता नगरपालिकेची निवडणूक आहे, माझ्या हक्काचे नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून द्या. जी काही कामाची गती असेल ती डबल त्या ठिकाणी होईल, तिप्पट होईल. जे काही कामं या ठिकाणी सांगितले पुढचे 3 वर्षामध्ये ते पूर्ण करून 4थ्या वर्षी आपल्याकडे पुन्हा मी मत मागायला येणार. जर कामं नाही झालं तर येणारच नाही. चालेल ना. म्हणून ही निधी, ही संधी आपण कोणी सोडता कामा नये. घड्याळ चिन्हाचे उमेदवार आपल्या 4 आणि 9 मध्ये असतील, पूर्ण 15 प्रभागामध्ये असतील. ते निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी, आपले पाहुणे असतील, मित्र असतील, जे कोणी आपल्या ओळखीचे असतील, सगळ्यांना त्या ठिकाणी माझ्या वतीने विनंती करा. आपले नगराध्यक्ष चांगल्या मताने निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी मला मदत करा. आपले सर्व त्या ठिकाणी असलेले नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येतील, निश्चितपणे आपले कामं सर्व त्या ठिकाणी मार्गी लागतील. की देशामध्ये जरी महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, आपले नेते आदरणीय अजितदादा जो काही निधी आपल्याला शहरासाठी लागणार आहे तो निश्चितपणे त्यांच्याकडनं उपलब्ध करून आणण्याची तयारी किंवा त्याची शाश्वती मला आहे. निश्चितपणे ते उपलब्ध करून देतील. फक्त आपण माझी ताकद वाढवण्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे, एवढीच विनंती या निमित्ताने करेल. ही निवडणूक म्हणजे आपल्या कोपरगाव शहरासाठी एक सत्य असत्याची लढाई आहे. सत्य असे आहे की आमदार आशुतोष दादा काळे यांनी, मला काही भाषण नाही करायचं, मी फक्त तुम्हाला सांगतो काय कसं वस्तुस्थिती या कोपरगाव शहरामध्ये आहे ही तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. 2014 ते 19 विरोधी पार्टीचे आपले आमदार या कोपरगाव शहरामध्ये होते. 5 वर्षे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये एकही रस्ता केला नाही. कोपरगाव शहरातील जनता त्यावेळेला 23 दिवसाआड पाणी घ्यायचो आपण. त्यावेळेला जर कोणाच्या घरी लग्न निघालं, कोणाच्या घरी अंत्यविधी जरी झाला तरी आपण एक बघायचो का आज पाणी जाऊ शकत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये या कोपरगाव शहराची नाचक्की झालेली असताना या कोपरगाव शहरामध्ये मुली जरी द्यायच्या ठरल्या तर लोक म्हणायचे या ठिकाणी महिनाभर पाणी येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती 14 ते 19 आपली झाली होती. ही वस्तुस्थिती हे काही खोटं नाही. 2019 आशुतोष दादा निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना विनंती केली की मी या कोपरगाव शहरात जे काही आज आहे वास्तव त्यामध्ये सुधारणा करेल आणि कोपरगाव शहरातील जनतेला पाण्याचे 5 नंबरचे तळे करेल, कोपरगाव शहरातील जनतेला रस्ते देईल, जेवढं काही माझ्याकडून होईल तेवढं सगळं मी या कोपरगाव शहरातील जनतेसाठी करेल. टाक्या दिसत्या, या टाक्या कमी करेल, याचा अर्थ असा होता की मी कोपरगाव शहरातील जनतेला पाणी देईल. दादांनी आपल्याला साथ दिली आणि 2019 आपण सगळ्यांनी आशुतोष दादांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आशुतोष दादाला निवडून दिलं. आज हे 5 नंबरचं तळ आज आपल्या समोर दिसतंय. 19 पासून 24 पर्यंत आशुतोष दादांनी या कोपरगाव शहरामध्ये 5 नंबरचं तळ केलं आणि आज आपल्याला 3-3, 4-4 दिवसाआड पाणी येत आहे. 5 नंबरचं तळ केलं, आपण एक इझी बोलून जातो की 5 नंबरचं तळ झालं ना आपल्याला 3-3, 4-4 दिवसाआड पाणी येतं. पण एवढा मोठा निधी या कोपरगाव शहरामध्ये उपलब्ध करून आणला.
आणि तळ आपल्याला दिसतं. याच्या मागं समोरच्या लोकांनी कोणत्या कोणत्या प्रकारचा त्रास दिला आम्ही सगळ्यांनी जवळून बघितलं. तो तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे. 5 नंबरचं तळ होऊ नये म्हणून 2-4 शेतकरी उभे केले. हायकोर्टमध्ये रीट दाखल केली की कोपरगाव शहरात हे तळ झालं नाही पाहिजे, आमच्या शेताचं पाणी कमी पडेल. वस्तुस्थिती तशी नव्हती. आपल्याला काय कोणाच्या हक्काचं पाणी घ्यायचं नव्हतं. आपल्याला फक्त आपल्या हक्काचं आपल्या कोपरगाव शहरातील जनतेला पाणी द्यायचं होतं. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये दावा दाखल केला आणि एक सर्वसामान्य शेतकरी ज्या हायकोर्टमध्ये दावा दाखल करायचा असतो, एक वकिलाला 4-4, 5-5, 10-10 लाख रुपये द्यावे लागतात. असे 3-3, 4-4 वकील त्या ठिकाणी उभे केले आणि ते कोपरगाव शहरातले ते 5 नंबरचं तळ नाही व्हावं म्हणून प्रयत्न केला. त्यावेळेस आमच्याच नावाने, मी असेल, कृष्णा असेल, वीरेन बोरावके होते, आमच्या 4-5 जणांनी, आशुतोष दादांनी या कोपरगाव शहरातील जनतेच्या वतीने त्या ठिकाणी दावा दाखल केला का हे सगळं चुकीचं आहे, आम्हाला कोपरगाव शहरातील जनतेला पाणी पाहिजे. आणि आशुतोष दादांनी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आणि आज हे 5 नंबरचं तळ्यासाठी आशुतोष दादांनी जी काही समोरच्यांनी रीट दाखल केली ती फेटाळली गेली. सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे का जर कोपरगाव शहरातील जनतेला पाणी भेटणार होतं तर तुम्ही याला विरोध का केला. कोपरगाव शहरातील जनतेला धुळगाव म्हणून नाव पडलेलं होतं. 2019ला निवडणूक झाली, आपण त्यांना निवडून दिलं. दादांनी या कोपरगाव शहरातील जे काही महत्वाचे रस्ते, या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला. रस्त्याचे कामाचे उद्घाटन झाले, काम चालू होणार तर या महाशहरांनी कोर्टामध्ये गेले आणि या कोपरगाव या नगरपालिकेचे जे काही नगरसेवक निवडून दिले होते विरोधी पार्टीचे, त्या सगळ्यांनी बहुमताच्या जोरावर हे कोपरगाव शहरात रस्ते होऊ नये म्हणून ठराव केला. आज या ठिकाणी हे जे काही 4 नगरसेवक उभे आणि काकासाहेब जे उभे या कोपरगाव शहरातील चांगल्या कामासाठी उभे आहे. असं कधीच झालेलं नाही जगाच्या धर्तीवर. ज्या कामांसाठी, चांगल्या कामासाठी नगरसेवक निवडून द्यायचे असतात ते ठराव करतात का आमच्या भागात काम करून द्यायचं नाही, काम करू नका. पहिल्यांदा झालेल्या कोपरगाव शहरामध्ये मला तुम्हाला सांगायचं एकच आहे, तरी सुद्धा दादांनी कोर्टामध्ये परत आम्हाला सगळ्यांना पाठवलं आणि सगळं कोर्टाने फेटाळलं गेलं. मला तुम्हाला सांगायचं एकच आहे का 14 ते 19 जे तुमचं कर्तव्य होतं ते तुम्ही पार नाही पाडलं. 19 पासून 24 पर्यंत दादांना आपण निवडून दिल्यानंतर दादांनी या पाण्याचे तळे असेल, रस्ते असेल, या कामासाठी निधी उपलब्ध केला. काम चालू होणार तर तुम्ही कोर्टात जातात. मला तुम्हाला सांगायचं आहे का तुम्हाला 19 ते 24 आशुतोष दादा जे 5 नंबरचं तळ करू शकतात, कोपरगाव शहरातील जनतेला रस्ते चांगले देऊ शकतात, 20-20, 25-25 समाजाला समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतात. कोपरगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या वसाहती असेल, पोलीस स्टेशनच्या जी काही बिल्डिंग असेल ती असेल, कोर्टाची बिल्डिंग असेल, जिल्हा उपरुग्णालय असेल, या सगळ्या प्रकारच्या कामांसाठी आशुतोष दादा जर निधी देऊ शकतात तर तुम्ही 14 ते 19 या कोपरगाव शहरातील जनतेला का देऊ शकले नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे. का बरं या कोपरगाव शहरातील जनतेने तुम्हाला जर 40 वर्ष आमदारकी दिली तुमच्या परिवाराला, तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून कोपरगाव शहराला वंचित का ठेवलं. एका साईडला 40 वर्ष सत्ता भोगलेला परिवार आहे, एका साईडला आशुतोष दादांसारखा त्यांच्या घराला 16 वर्ष दिली. आज या कोपरगाव शहरामध्ये माजी आमदार अशोक दादांनी हा जो मोठा पूल आपल्याला दिसतो हा अशोक दादांनी केलेला आहे. धारावरचा पूल दिसतो अशोक दादांनी केलेला आहे. मग या सगळ्या सांगणारे काम दादांनी जर केले, या काळ्या परिवारांनी केले, तर मग तुम्ही 40 वर्ष काय काम केलं याचा हिशोब तुम्ही या कोपरगाव शहरातील जनतेला द्या. आज याच्या ठिकाणी कोपरगाव शहरातील जनता तुमच्याकडे आशेने पाहत होती. ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलं, कोर्टात जाऊन त्या ठिकाणी स्टे घ्यायचा प्रयत्न केला. म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे, आशुतोष दादा अजून 4 वर्ष आमदार आहे आणि कामाचा स्पीड इतका आहे का भविष्यामध्ये त्यांना 20-25 वर्ष कोणी आठवू शकणार नाही, हे सत्य आहे. कारण दादांचं कामावर जोर आहे. मग हे सगळंच घडत असताना फक्त एक गोष्ट आहे, दादा आशुतोष दादा शासनाकडून निधी आणणार आहे. या कोपरगाव शहरातलं काम त्यांच्या हे कोपरगाव शहर नाही काय ते नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला त्यांना न्यायचंय. जो काही निधी कोपरगाव शहरात आणणार आहे, जर आपण सगळे चुकलो, नगरपालिकेच्या जर सत्ता विरोधी पार्टीच्या लोकांच्या हातात गेली, विरोधी पार्टीचे नगरसेवक जर आपण जास्त निवडून दिले तर आशुतोष दादांनी किती लाखो करोडो रुपयाचे निधी आणू, हे लोक कोपरगाव शहरात पाणी खर्चून म्हणजे तो निधी खर्च करून देणार नाही. कोपरगाव शहरामध्ये कोणत्याच प्रकारचं विकासाचं काम होणार नाही. पुन्हा एकदा कोपरगाव शहर धुळगाव म्हणून होईल, पुन्हा या ठिकाणी पाण्याची समस्या होईल. म्हणून आशुतोष दादांच्या विचाराचे जे काही 30 नगरसेवक आहे पूर्ण घड्याळाचे, आशुतोष दादांचे पूर्ण कोपरगाव शहरामध्ये घड्याळाचे फक्त 30 नगरसेवक त्यांचे दिलेले
एकही दुसऱ्या पक्षाची त्यांनी कुबडी घेतलेली नाहीये. नाही तर समोरचे तुम्ही बघा, काही ठिकाणी त्यांच्या पक्षाचे ते कमळ दिलेले, काही ठिकाणी वेगळे चिन्ह दिलेले. एकच पॅनल आहे कोपरगाव शहरामध्ये, 30चे 30 नगरसेवक घड्याळाचे आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आहे. अशा प्रकारचे तुम्ही चुकू नका. जे काही तुमच्या भागामध्ये 2 नगरसेवक आहे त्यांना घड्याळाला आणि वरचं नगराध्यक्ष पदाचं घड्याळाला तुम्ही मतदान करा. आज जर तुम्ही चुकले तर या कोपरगाव शहरासाठी चांगलं होणार नाही. आपलं पुढचं भविष्य आहे, आपल्या कोपरगाव शहरातील युवकांसाठी भविष्य आहे. आज या कोपरगाव शहरामध्ये तुम्ही बस स्टँड बस स्टँड चुकीचं करून ठेवलं. तुम्ही संगमनेरला जात असाल, संगमनेरचं बस स्टँड तुम्ही बघितले कशा प्रकारचं बस स्टँड आहे. त्या ठिकाणी गाळे निर्माण केलेले, कोपरगाव त्या ठिकाणचे लोक जे युवकांना बेरोजगार देण्यासाठी गाळे केलेले. मग का कोपरगाव शहरामध्ये तुम्ही गाळे करू शकले नाही? का बरं बस स्टँड उलट करून ठेवलं?